हॅलो स्टुडंट्स, आपण पेपर सेकंडमधील फर्स्ट लेसन बघतोय डिफरन्शिएशन. त्यामधील आपला एक्झरसाइज 1.1 चालू आहे. कंपोजिट फंक्शनवरील एक्झाम्पल बघतोय आपण. तर बघा नेक्स्ट एक्झाम्पल काय दिले, डिफरन्शिएट लॉग ऑफ सेक 3x प्लस टॅन ऑफ 3x. बघा याचं डिफरन्शिएट डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे. लॉग ऑफ सेक 3x प्लस टॅन 3x. तर बघा y इज इक्वल टू दिलेलं फंक्शन घ्या, लॉग ऑफ सेक 3x प्लस टॅन 3x. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजेच काय येईल, dy बाय dx इज इक्वल टू डी बाय dx ऑफ लॉग ऑफ सेक 3x प्लस टॅन 3x. मग आता इथे बघा याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे. लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय असतं तर 1/x. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/x, म्हणजेच इथं काय येईल 1/sec 3x प्लस टॅन 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sec 3x प्लस टॅन 3x. 1/sec 3x प्लस टॅन 3x ॲज इट इज, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ sec 3x. sec 3xचं डेरिव्हेटिव्ह काय असतं sec x. sec xचं डेरिव्हेटिव्ह लिहितो sec x इंटू टॅन x. मग sec 3xचं काय येणार आहे sec 3x इंटू टॅन 3x इंटू 3xचं परत डेरिव्हेटिव्ह 3 प्लस टॅन 3x आहे. टॅनचं डेरिव्हेटिव्ह असतं sec स्क्वेअर x. मग टॅन 3xचं डेरिव्हेटिव्ह काय येणार sec स्क्वेअर 3x इंटू 3xचं डेरिव्हेटिव्ह 3, म्हणजेच काय येईल 1/sec 3x प्लस टॅन 3x इंटू काय येईल बघा 3 इंटू sec 3x. इथून 3 sec 3x कॉमन घ्या. बघा इथे पण 3 आहे, इथं पण 3 आहे. sec स्क्वेअर आहे आणि इथं sec 3x आहे. मग 3 इंटू sec 3x कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहील टॅन 3x प्लस sec 3x. मग म्हणजेच काय होईल बघा 3 sec x इंटू ब्रॅकेटमध्ये टॅन 3x प्लस sec 3x डिवायडेड बाय sec 3x प्लस टॅन 3x, आणि टॅन sec 3x प्लस टॅन 3x म्हणजेच टॅन 3x प्लस sec 3x, आणि हा कॉमन ब्रॅकेट आहे कॅन्सल होईल. फक्त राहील 3 इंटू sec 3x. बघा हे झालं याचं डेरिव्हेटिव्ह. तर याचं काय केलं बघा, आधी लॉगची टर्म आहे आणि परत सेक आणि टॅनच्या टर्म आहेत. मग आधी लॉगचं डेरिव्हेटिव्ह घेतलं 1/x, म्हणजेच 1/sec 3x प्लस टॅन x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sec 3x प्लस टॅन 3x, आणि परत sec xचं डेरिव्हेटिव्ह sec x इंटू टॅन x, आणि इंटू 3xचं डेरिव्हेटिव्ह 3. तसंच टॅन 3xचं डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर 3x, आणि परत 3xचं डेरिव्हेटिव्ह 3. परत दोन्हीमधून 3 इंटू sec 3x कॉमन निघेल, कॉमन घ्या, ब्रॅकेटमध्ये राहील टॅन 3x प्लस sec 3x, म्हणजे 3 sec 3x इंटू टॅन 3x प्लस sec 3x डिवायडेड बाय sec 3x प्लस टॅन 3x, आणि कॉमन ब्रॅकेट कॅन्सल होईल. फक्त राहणार आहे 3 इंटू sec 3x. हे झालं याचं ॲन्सर. तसंच बघा नेक्स्ट दिलं आहे कॉट ऑफ लॉग ऑफ x बाय 2 मायनस लॉग ऑफ कॉट x डिवायडेड बाय 2. याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे. मग इथे पण काय होईल बघा, y इज इक्वल टू हे दिलेलं फंक्शन आहे असं घ्या, डिफरन्शिएट करा. मग डिफरन्शिएट काय होणार dy बाय dx इज इक्वल टू, आता इथे बघा आधी कॉट आहे, कॉटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, म्हणजे इथं काय येणार मायनस कोसेक स्क्वेअर लॉग एक्स डिवायडेड बाय 2, आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स डिवायडेड बाय 2. मायनस साईन आहे असंच, लॉग ऑफ कॉट एक्स डिवायडेड बाय 2 आहे. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/x, म्हणजेच 1/cot x अपॉन 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स अपॉन 2. बघा काय केलं आधी इथे कॉट आहे, कॉटचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस कोसेक स्क्वेअर, म्हणजे मायनस कोसेक स्क्वेअर इंटू लॉग एक्स अपॉन 2, आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स अपॉन 2. तसंच मायनस लॉग आहे, लॉगचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/x, म्हणजेच 1/cot x अपॉन 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स अपॉन 2. इथे काय होईल बघा मायनस कोसेक स्क्वेअर लॉग एक्स अपॉन 2 आहे असंच, इथे 1/2 कॉन्स्टंट बाहेर घेतलं, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x मायनस हा 2 वरती जाईल 2/cot x इंटू हा 1/2 बाहेर येईल, आणि कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. म्हणजेच बघा काय होईल, हे साईन मायनस आहे असंच, मायनस 1/2x इंटू कोसेक स्क्वेअर लॉग एक्स अपॉन 2 प्लस इथे 2 आणि हा मायनस आणि हा मायनस साईन प्लस होईल, 2ला 2 कॅन्सल होईल, आणि 1/cot काय असतं तर टॅन एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स. हे झालं याचं ॲन्सर. तर बघा काय केलं आहे आधी सुरुवातीला कॉटची टर्म आहे, कॉटचं डेरिव्हेटिव्ह घेतलं आहे मायनस कोसेक स्क्वेअर एक्स
मायनस कोस एक्स स्क्वेअर हा ब्रॅकेट आहे असाच इंटू डेरिव्हेटिव्हमध्ये हा जो ब्रॅकेट आहे त्याचं परत डेरिव्हेटिव्ह येणार आहे मायनस लॉगची टर्म आहे. लॉगचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/x म्हणजेच 1 cot x अपॉन 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ हा जो ब्रॅकेट आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह परत येणार आहे म्हणजेच मायनस कोस एक्स स्क्वेअर लॉग एक्स बाय 2 इंटू काय येणार आहे 1/2 इंटू लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x मायनस हा 2 वरती जाईल 2 cot x इंटू 1/2 आणि कॉटचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स म्हणजेच मायनस साईन हे आहे असंच 1/2x इंटू कोस एक्स स्क्वेअर लॉग एक्स बाय 2 आणि हा मायनस प्लस होईल प्लस 1/cot tan x इंटू कोस एक्स स्क्वेअर एक्स हे झालं याचं फायनल ॲन्सर. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट आहे e⁻² मायनस e⁻²x डिवायडेड बाय e⁻² प्लस e⁻². मग आता इथे बघा y इज इक्वल टू दिलेलं फंक्शन घ्या. आता इथे काय होईल बघा e⁻² आहे असंच मायनस e⁻²x आहे. मग e⁻²x कसं लिहिता येईल 1/e⁻²x. तसंच इथे e⁻²x आहे प्लस e⁻²x. मी इथे पण e⁻² कसं लिहिता येईल 1/e⁻²x. बघा या फॉर्ममध्ये लिहिले e⁻²x मायनस e⁻²x होतं ते या फॉर्ममध्ये लिहायचं 1/2x डिवायडेड बाय e⁻²x प्लस इथे पण e⁻²x होतं ते कसं लिहिणार 1/e⁻²x. आणि इथे आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा e⁻²x इंटू e⁻²x काय होईल e⁻4x मायनस 1 डिवायडेड बाय e⁻²x डिवायडेड बाय इथे पण काय होईल बघा e⁻²x इंटू e⁻4x प्लस 1 डिवायडेड बाय e⁻²x. हा e⁻² कॅन्सल होईल फक्त काय राहील e⁻4x मायनस 1 अपॉन e⁻4x प्लस 1. आणि आता याचा डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग dy/dx काय येईल dy/dx ऑफ e⁻4x मायनस 1 अपॉन e⁻4x प्लस 1. आणि आता इथे क्वोशन रूल यूज करायचं u/vचा रूल. काय रूल तो v ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u आहे असाच डेरिव्हेटिव्ह ऑफ v डिवायडेड बाय v स्क्वेअर. तो रूल यूज केला आहे. मग आता इथे बघा u हा v आहे असंच येणार आहे. याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल e⁻4xचं डेरिव्हेटिव्ह e⁻4x इंटू 4xचं काय येणार आहे 4 आणि मायनस 1चं 0 मायनस हा e⁻4x मायनस 1 आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻4x काय येणार आहे e⁻4x इंटू 4 आणि 1चं डेरिव्हेटिव्ह 0 डिवायडेड बाय e⁻4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच काय होईल बघा 4 e⁻4x आहे आणि इथे पण 4 e⁻4x आहे कॉमन घ्या 4 e⁻4x ब्रॅकेटमध्ये काय राहील e⁻4x प्लस 1 मायनस e⁻4x मायनस 1. बघा4 e⁻4x दोन्हीमध्ये आहे ते कॉमन घेतलं ब्रॅकेटमध्ये काय राहील e⁻4x प्लस 1 मायनस साईन आज शिफ्ट केलं तर काय होईल मायनस e⁻4x आणि मायनस मायनस प्लस 1 होईल. मग इथे e⁻4x कॅन्सल होईल 1 प्लस 1 2 आणि 2 इंटू 4 8 इंटू e⁻4x अपॉन e⁻4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर येणार आहे. बघा इथे u/vचा रूल यूज करायचा आहे क्वोशन रूल v ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन v स्क्वेअर. मग ही टर्म आहे अशीच येणार e⁻4x मायनस 1चं डेरिव्हेटिव्ह काय येणार e⁻4x इंटू 4 1चं 0 तसंच मायनस इथे काय होईल e⁻4x मायनस 1 ही टर्म आहे अशीच येणार आहे आणि याचं डेरिव्हेटिव्ह e⁻4xचं डेरिव्हेटिव्ह e⁻4x इंटू 4 आणि 1चं डेरिव्हेटिव्ह 0 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर आहे असंच येणार आहे. म्हणजे तिथे काय होईल बघा 4 e⁻4x इंटू e⁻4x प्लस 1 मायनस 4 e⁻4x इंटू e⁻4x मायनस 1 अपॉन डिनॉमिनेटर आहे असंच. दोन्हीमधून 4 e⁻4x कॉमन घ्या ब्रॅकेटमध्ये काय राहील e⁻4x प्लस 1 मायनस साईन आज शिफ्ट करा मायनस काय होईल e⁻4x प्लस 1 e⁻4x मायनस e⁻4x कॅन्सल होईल आणि ते 1 प्लस 1 2 आणि 2 इंटू 4 8 e⁻4x अपॉन e⁻4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. हे झालं याचं ॲन्सर.
तसंच बघा नेक्स्ट काय आहे, लॉग ऑफ tan cube x इंटू साइन रेस टू 4x इंटू एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट रेस टू 7. बघा काय दिले, लॉग ऑफ tan cube x इंटू साइन रेस टू 4x इंटू एक्स स्क्वेअर प्लस 7 रेस टू 7 आहे. आता y इज इक्वल टू दिलेलं फंक्शन घ्या. आता इथे बघा लॉग ऑफ 3 टर्म आहेत, मग आपलं लॉग m इंटू n असेल तर आपण ॲन्सर काय लिहितो, फॉर्म्युला काय आहे, लॉग m इंटू n असेल तर लॉग m प्लस लॉग n होतं. मग इथे काय होईल बघा, लॉग ऑफ tan क्यूब x प्लस लॉग ऑफ साइन रेस टू 4x प्लस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट्स रेस टू 7 होणार आहे. मग इथे सगळीकडे लॉगच्या टर्म येणार आहे, त्याने प्लस होणार आहे. मग आता परत पॉवरचा रूल यूज करा. लॉग m रेस टू n असेल तर ॲन्सर काय लिहितो आपण, n लॉग m. म्हणजे इथं काय होईल बघा, 3 हा इकडे येईल, 3 लॉग ऑफ tan x होईल, प्लस 4 इकडे येईल, 4 लॉग ऑफ साइन x होईल, प्लस 7 इकडे येईल, 7 लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 होईल. मग आता डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजेच काय होईल, dy बाय dx इज इक्वल टू 3 आहे असंच येणार, डी बाय dx ऑफ लॉग ऑफ tan x प्लस 4 आहे असंच येईल, डी बाय dx ऑफ लॉग ऑफ साइन x प्लस 7 आहे असंच येईल, डी बाय dx ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. आणि लॉगचं डेरिव्हेटिव्ह माहीत आहे, इथं काय येईल बघा, 3 आहे असाच, लॉग ऑफ tan xचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन tan x आणि परत tan xचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर x प्लस 4 इंटू लॉग ऑफ साइन xचे डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1 अपॉन साइन x इंटू साइन xचे डेरिव्हेटिव्ह कॉस x प्लस 7 आहे असाच, याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x. ह्या फॉर्ममध्ये येणार आहे. बघा ह्या फॉर्ममध्ये आले 3 लॉग ऑफ tan x होतं, लॉग ऑफ tan xचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन tan x आणि परत tan xचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर x प्लस पुढं काय होईल बघा, 4 आहे असंच, 4 आहे असंच होणार, लॉग ऑफ साइन x होतं, म्हणजे काय होणार 1 अपॉन साइन x आणि परत साइन xचं डेरिव्हेटिव्ह कॉस x प्लस 7 आहे असंच, लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 होतं, म्हणजे 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7 आणि एक्स स्क्वेअर प्लस 7चं डेरिव्हेटिव्ह परत 2x. म्हणजेच काय होईल बघा, 3 1 अपॉन tan x आहे, tan म्हणजे साइन अपॉन कॉस इंटू सेक स्क्वेअर x आहे, सेक स्क्वेअर म्हणजेच काय 1 अपॉन कॉस स्क्वेअर x प्लस 4 कॉस अपॉन साइन कॉट x येणार आहे. आणि इथे काय होईल बघा, 7 इंटू 2 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. म्हणजेच 3 इथला एक कॉस हा एक कॉस कॅन्सल होईल, काय राहील साइन x इंटू कॉस x प्लस 4 कॉट x प्लस 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. आता इथे बघा आपल्याकडे फॉर्म्युला आहे 2 साइन x इंटू कॉस एक्सचा, पण इथे फक्त साइन x इंटू कॉस एक्स आहे. मग इथे 2 आणण्यासाठी न्युमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 2ने मल्टिप्लाय केले. मी इथे 2ने मल्टिप्लाय केले तर 6 होईल आणि खाली पण 2 येईल, 2 इंटू साइन एक्स इंटू कॉस एक्स. बघा इथे 2चे ॲडजस्टमेंट केले, 2ने न्युमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केले, पुढचा आहे असंच येणार आहे. आणि इथे काय होईल 6 अपॉन 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स, हा फॉर्म्युला कशाचा आहे तर साइन 2x प्लस 4 कॉट x प्लस 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. आणि 6 आहे असंच 1 अपॉन साइन म्हणजेच कोसेक असतं, म्हणजे 6 कोसेक 2x प्लस 4 कॉट x प्लस 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. हे झालं याचं फायनल ॲन्सर. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट आहे लॉग ऑफ अंडर रूट 1 मायनस कॉस 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x. बघा फॉर्म्युला आहे 1 मायनस कॉस 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x. y इज इक्वल टू दिलेलं फंक्शन आहे असंच घ्या. म्हणजेच काय होईल बघा इथे 1 मायनस कॉस एक्स, 1 मायनस कॉस एक्ससाठी काय लिहितो आपण 2 साइन स्क्वेअर एक्स. इथे 1 मायनस कॉस 3x आहे, 1 मायनस कॉस 3x काय लिहिणार 2 साइन स्क्वेअर 3x बाय 2. आणि 1 प्लस कॉस एक्ससाठी काय लिहितो आपण 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. मग इथे काय येणार 1 प्लस कॉस 3x काय लिहिणार 2 कॉस स्क्वेअर 3x बाय 2. हाफ अँगलचे फॉर्म्युले आहेत बघा 1 मायनस कॉस 3x साठी हा फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर 3x बाय 2 आणि 1 प्लस कॉस 3x साठी 2 कॉस स्क्वेअर 3x बाय 2. म्हणजेच 2 कॅन्सल होईल, साइन अपॉन कॉस टॅन होणार आहे, मग साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर टॅन स्क्वेअर होईल 3x बाय 2 आणि अंडर रूटमध्ये टॅन स्क्वेअर आहे, स्क्वेअर आणि अंडर रूट कॅन्सल होईल, फक्त काय येणार लॉग ऑफ टॅन ऑफ 3x बाय 2. मग डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x, dy बाय dx इज इक्वल टू काय येईल
डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ टॅन ऑफ 3x/2. लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1/10 म्हणजे 1/tan 3x/2 आणि परत टॅनचं डेरिव्हेटिव्ह sec² 3x/2 आणि परत 3x/2चं डेरिव्हेटिव्ह 3/2. म्हणजेच काय होईल बघा इथे 1/tan टर्म आहे, टॅनसाठी काय लिहू शकतो आपण sin/cos, sec² साठी 1/cos² आणि 3/2 आहे असंच येणार आहे. बघा 1/tan साठी sin/cos लिहिलं, sec² होतं, sec² म्हणजेच 1/cos² आणि 3/2 टर्म आहे अशीच. मग इथला कॉस आणि हा एक कॉस कॅन्सल होईल, काय राहील 3/2 इंटू 1/sin 3x/2 इंटू cos 3x/2. मी इथे परत काय केलं बघा 2 sin 3x/2 इंटू cos 3x/2 हा फॉर्म्युला कशाचा आहे तर sin 3x आहे. मग sin 3x आणि साइन 1/sin म्हणजेच कोसेक म्हणजे 3 कोसेक 3x झालं याचं आन्सर. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट आहे लॉग ऑफ √1 - sin x अपॉन 1 + sin x आहे. मी इथे बघा काय करायचं आहे रॅशनलायझेशन करून सॉल्व करायचं आहे. y दिलेलं फंक्शन आहे असंच घ्या. आता जी डिनॉमिनेटरमध्ये टर्म आहे तो रॅशनलायझिंग फॅक्टर येणार आहे. इथं प्लस आहे तर प्लसच्या ऐवजी काय येणार आहे मायनस म्हणजे 1 - sin x हा रॅशनलायझिंग फॅक्टर येईल. मग त्याने न्युमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचे म्हणजे काय होईल लॉग ऑफ √1 - sin x अपॉन 1 + sin x इंटू याचा रॅशनलायझिंग फॅक्टर काय तर 1 - sin x अपॉन 1 - sin x. मग इथे काय होईल बघा लॉग ऑफ √1 - sin x आणि 1 - sin x काय होईल 1 - sin x ब्रॅकेट स्क्वेअर आणि 1 + sin x इंटू 1 - sin x a + b आणि a - b फॉर्म्युला काय a² - b² म्हणजेच 1 - sin² x. 1 - sin² x काय येणार आहे cos² x. मग या सगळ्या टर्म स्क्वेअर रूटमध्ये स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होणार आहेत फक्त काय राहील 1 - sin x अपॉन cos x. मी ते सेपरेट डिवाइड करा 1/cos x मायनस sin x अपॉन cos x 1/cos sec x मायनस sin/cos tan x. म्हणजे y हे फंक्शन आलं आपलं लॉग ऑफ sec x मायनस tan x. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x काय होईल बघा dy/dx d/dx ऑफ लॉग ऑफ sec x मायनस tan x. म्हणजेच काय होईल 1/sec x मायनस tan x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x मायनस tan x म्हणजेच 1/sec x मायनस tan x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x इंटू tan x मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x sec² x. या दोन्हीतून कॉमन काय निघेल -sec x कॉमन घ्या. -sec x कॉमन इथून घेतलं तर या -sec x काय होईल +sec x आणि प्लस इथे प्लस आहे इथे मायनस येईल मायनस tan x अपॉन sec x मायनस tan x आहे असं. मग दोन्ही ब्रॅकेट हा सेम आहेत कॅन्सल होईल फक्त काय राहणार आहे -sec x. तर बघा इथे काय केलं आहे सुरुवातीला 1 - sin x अपॉन 1 + sin x आहे. तर इथे डिनॉमिनेटरमध्ये जी टर्म आहे त्याचा रॅशनलायझिंग फॅक्टर घ्यायचं आहे. इथे प्लस आहे तर मायनस घेऊन न्युमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं आहे आणि परत 1 - sin x आणि 1 - sin x काय होईल 1 - sin x ब्रॅकेट स्क्वेअर आणि 1 + sin x इंटू 1 - sin x काय होईल 1 - sin² x आणि 1 - sin² x म्हणजेच cos² x आणि परत ह्या सगळ्या टर्म्स स्क्वेअर रूटमध्ये मग स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल होईल फक्त 1 - sin x अपॉन cos x येईल. मग सेपरेट डिवाइड करा 1/cos x मायनस sin/cos x 1/cos sec आणि sin/cos tan. मग डिफरन्शिएट करा लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1/sec x मायनस tan x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x मायनस tan x 1/sec x मायनस tan x आहे असं sec xचं डेरिव्हेटिव्ह sec x इंटू tan x मायनस टॅनचं डेरिव्हेटिव्ह sec² x. मग ह्या दोन्हीतून -sec x कॉमन घ्या ब्रॅकेटमध्ये काय राहील sec x मायनस tan x आणि हा डिनॉमिनेटर आहे असं डिनॉमिनेटर हा कॅन्सल होईल फक्त राहणार आहे -sec x. ठीक आहे झालं याचं आन्सर. तसंच बघा नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे बघा लॉग ऑफ 4⁻² इंटू x² + 5 डिवायडेड बाय √2x³ - 4⁻³ तर बघा हा याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. मग y दिलेलं फंक्शन घ्या 4⁻² इंटू ब्रॅकेट x² + 5 अपॉन √2x³ - 4⁻³ आता इथे पण बघा लॉग m इंटू n असेल तर फॉर्म्युला काय आहे लॉग m + log n
इथे काय होईल लॉग ऑफ 4^2x प्लस लॉग ऑफ x² प्लस 5 अपॉन √2x³ मायनस 4^3/2. परत पॉवरचा रूल यूज करा. 2x इकडे घ्या. 2x इंटू लॉग 4 होईल प्लस 3/2 इंटू लॉग ऑफ x² प्लस 5 अपॉन √2x³ मायनस 4. मग 2x लॉग 4 प्लस 3/2. आता इथे पण लॉग ऑफ न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये. मग लॉग m अपॉन n असेल तर काय असतं लॉग m मायनस लॉग n. इथे काय होईल लॉग ऑफ x² प्लस 5 मायनस लॉग ऑफ 2x³ मायनस 4 अंडररूटमध्ये. स्क्वेअर रूट म्हणजेच काय होईल (1/2). स्क्वेअर रूट कॅन्सल होईल आणि (1/2) होणार आहे. परत पॉवरचे रूल यूज करा. 2x लॉग 4 ISS प्लस 3/2. इथे काय होणार लॉग ऑफ x² प्लस 5 ISS होईल आणि हा 1/2 इकडे येईल मायनस 1/2 लॉग ऑफ 2x³ मायनस 4. परत बघा 2x लॉग 4 3/2 ने आत मल्टिप्लाय करा. काय होईल 3/2 इंटू लॉग ऑफ x² प्लस 5 आणि मायनस 3/2 इंटू 1/2 काय होईल -3/4 लॉग ऑफ 2x³ मायनस 4. आणि आता ही झाली y आणि आता डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे काय होईल बघा dy/dx ऑफ. आता इथे बघा 2 कॉन्स्टंट आहे आणि लॉग 4 ही टर्म पण कॉन्स्टंट आहे कारण की ते व्हेरिएबल नाही आहे x किंवा y डायरेक्ट कॉन्स्टंट नंबर आहे 4 त्यामुळे ही कॉन्स्टंट टर्म येणार आहे. 2 log 4 कॉन्स्टंट झालं डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचं येणार आहे फक्त xचं. तसं इथे 3/2 कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्ह कशाचं येणार आहे लॉग ऑफ x² प्लस 5. इथे पण -3/4 आणि डेरिव्हेटिव्ह कशाचं येणार आहे लॉग ऑफ 2x³ मायनस 4. ठीक आहे. मी इथे बघा 2 log 4 ISS डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1 प्लस 3/2 ISS डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ x² प्लस 5 1 अपॉन x² प्लस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x² 2x मायनस 3/4 ISS आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ 2x³ मायनस 4चं काय येणार 1 अपॉन 2x³ मायनस 4 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x³ काय येणार आहे तर 6x². म्हणजेच 2 log 4 इथे प्लस 3/2 2 ला 2 हा कॅन्सल होईल 3x येईल 3x अपॉन x² प्लस 5 मायनस इथे काय होईल बघा इथे भाग जातोय 2 दूनी 4 आणि 2 त्रिक 6 म्हणजे 3 येणार आहे आणि 3 इंटू 3 9 x² अपॉन 2 इंटू 2x³ मायनस 4 हे झालं याचं आन्सर. तर बघा काय केलं आहे सुरुवातीला इथे लॉग m इंटू nचा रूल यूज केला आहे लॉग m प्लस लॉग n आणि परत पॉवरचा रूल यूज केला आहे वायची ही टर्म आले आणि परत डिफरन्शिएट केले. ठीक आहे. या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करायची आहेत.